बुद्रुक राधानगरी मतदारसंघाविषयी बोलताना नक्की आपल्याला साहेब सांगावं वाटतंय की ज्यावेळेला आपल्या पक्षाची दुफळी निर्माण झाली त्यावेळेला राधानगरी बुद्रुक तालुक्यातून संतोष मिंगे म्हणजे मी स्वतः आणि माझ्यासोबत असलेले सगळे मोहल्ले आम्ही ताकदीनिशी काम चालू केलं. आजच्या मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे की आज आम्ही निष्ठावंत म्हणून आपण जे आदेश घालतो पाळायला आम्ही तयार आहोत आणि आपण योग्य उमेदवार द्यावा. मतदारसंघाला तरुण मतदारसंघाची तरुण युवकाची आवश्यकता आहे. सोबत आता जे आमदार आहेत ते शिंदेशाही गटाचे आहेत. त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात त्यांच्यावरून आर्थिक वापर त्याच्यामुळे त्याच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई उभा करावी की ज्याच्या अनुषंगाने मतदारसंघात सहानुभूती निर्माण करता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की चेहरा जरी नवीन असला तरी तो चेहरा आपलं प्रतिनिधित्व करणार असेल. त्याच्यामुळे काय नवीन आहे कशा पद्धतीनं तो रिॲक्ट होईल असं म्हणायची काही कारण नाही. आणि साहेब आपलं धन्यवाद मला म्हणायचे असे की मी गोविंदबागमध्ये येऊन बिदरी कारखान्याच्या झालेल्या अन्यायकारक कृतीविषयी आपल्याला निवेदन दिलं होतं. आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन आम्ही सर्व सभासदांना न्याय द्यायची भूमिका केली. नमस्कार साहेब. राजकारणातलं रग आल्यापासून फक्त शरद पवार आणि शरद पवारांचाच फॅन राहिलेलो आहे. आज फक्त विधानसभेबद्दल जर चर्चा करायची म्हटली तर आज आम्हाला फक्त आम्ही जे साहेबांना सॉरी राधानगरी मतदारसंघाच्या निमित्तानं राधानगरी मतदारसंघातून बोलताना आज आम्हाला फक्त आणि फक्त कट्टर शरद पवार समर्थकालाच उमेदवारी मिळावी ही आमची पूर्णपणे मागणी आहे. आयातीचे उमेदवार तुमचे आधीचे सहकारी सगळं मान्य आहे, पण पडतीच्या झडतीच्या काळात जे तुमच्याशी ठाम राहिले त्यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही तुमचा आदेश महाविकास आघाडी म्हणून 100% पाळला जाईल साहेब. पण जर कट्टर समर्थकाला जर तुम्ही संधी दिली तर जीवाचं रान करून आम्ही त्यांना निवडून आणू. मुकुंदराव देसाई आहेत का? आणि आजरा झाल्याच्या नंतर नाही तुम्ही थोडा कॅमेरा मी आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मुकुंदराव बळीराम देसाई. थोडीशी आमच्या तालुक्याची रचना इतर जिल्ह्यातल्यापेक्षा जरा वेगळी आहे. आमचा तालुका 3 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेला. चंदगड, राधानगरी आणि कागल या 3 तालुक्यामध्ये आमचा तालुका विभागलेला गेलेला आहे. आता आम्ही जे पक्ष स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून त्याच्यापूर्वीपासून सुद्धा आम्ही शरद पवार मानून काम करणारे आम्ही मंडळी आहेत. आमच्यावर असंख्य आघात जरी झाले असले तरी आम्ही पक्षाची बांधिलकी अजिबात सोडलेली नाही. आजही आम्ही ह्या गेल्या वर्षीच्या ह्या फुटीनंतर सुद्धा आम्ही पक्ष ताकदीनं उभा करण्याचं काम आजरा तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आज जिल्हाध्यक्षांच्या सह जे काही जिल्ह्यातले पदाधिकारी असतील त्यांना लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा आमचं कामाची पद्धत कळलेली आहे. आता आमच्या ह्या सगळ्या घटनेत पवारसाहेब जो निर्णय घेणार तो निर्णय शिरसावध म्हणून जे कोण उमेदवार देतील त्या उमेदवारांचा प्रचार करणार, जीवतोड प्रचार करणार आणि ते त्या सगळ्यांना निवडून आणण्याचा यथाशक्ती आम्ही प्रयत्न करणार हे निश्चितपणाने मी सांगतो. चंदगडमध्ये आता कागलचा प्रश्न जवळपास मिटला असं आम्हाला वाटतंय. निर्णय आपण साहेब घेतला, राजे समरजित सिंह आपल्यात सामील झाले, आता तिथला विषय संपेल हे जवळपास निश्चित आहे. दुसरा प्रश्न राहिला चंदगडचा. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाबरोबर आता 2 इच्छुक दिसतात. 3 तुम्ही आहे
तिघजण इच्छुक आहे, म्हणजे तालुका अध्यक्ष अमर चव्हाण साहेब आणि नंदाताई, हे तिन्ही उमेदवार म्हणजे यंग जनरेशनमधले आहेत. त्यामुळे ह्या तिघातल्या कुणालाही तुम्ही द्या, आमचं काही त्याबद्दल दुमत असणार नाही, आम्हाला ते मान्य आहे. राधानगरीमध्ये आता AY साहेबांचा आणि KP साहेबांचा प्रश्न साहेबांच्यापर्यंत आला आहे. तो काय त्यांनी निर्णय घ्यायचा आहे ते आमच्या हाताबाहेरची केस आहे. त्यानंतर आज ही वस्तुस्थिती आहे, ही साहेब वस्तुस्थिती आहे. तो त्यात हे करत असताना सुद्धा तुम्ही जे मेरिट आहे, जे मेरिट यापूर्वी लावले गेले किंवा इथं आत्तासुद्धा लावणार आहे, ते मेरिट विचारात घेता त्यातसुद्धा आता नवीन लोकांनी मागणी केली, मेघाने केले आणि कुणी असेल राधानगरीतल्या काही मंडळींनी केले. तो निर्णय साधारणपणे साहेबांनी घ्यावा. आता त्याच्यातले जे मेरिटची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीत कोण पात्र ठरते काही करा. खरं ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये, त्यावेळी ह्या जिल्ह्यामध्ये 3 आमदार हे राष्ट्रवादीचे होते आणि 3 योगायोगानं आमच्या तालुक्यातले होते म्हणायला हरकत नाही. कारण राधानगरी मतदारसंघात पण आम्ही येतो, चंदगड मतदारसंघात आम्ही येतो, कागल मतदारसंघात येतो. बाबा कुपेकर साहेब, आपले स्वर्गीय मुश्रीफ साहेब आणि KP साहेब हे तिघही जिल्ह्यात 3 आमदार होते साहेब. आता ह्या 10 वर्षात केवळ 2 आमदार राहिलेले आहेत आणि हा पक्षवाढीचा जो प्रयत्न यापूर्वी व्हायला पाहिजे होता जिल्हा नेतृत्वाकडून, त्यातून कुठंतरी कमतरता झाली आणि पक्षवाढीला इतका का स्कोप मिळाला नाही असं मगाशी प्रस्तावनेत प्राध्यापक गाडगेंनी सुद्धा सांगितलं. त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पक्षवाढीसाठी आपण सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यातल्या अनेक मंडळी इथं पवारसाहेबांच्यावर आणि पक्षावर प्रेम करणारे आहेत, त्या सगळ्यांनी याचा विचार करावा. किमान तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावं अशा प्रकारची विनंती या तालुक्यातून पवारसाहेबांना मी निश्चितपणाने करेन. आपण जो निर्णय घ्याल, जे बांधाल ते तोरण, जो घ्याल तो निर्णय, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. कुठल्याही परिस्थितीत तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय तालुक्यानं घेतलेला आहे आणि तो पाळणार, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण जे द्याल त्याला आमची संमती असणार. कागल शिवानंद काळे, शिवानंद काळे नाही ते सांगतो. तुम्हाला काल संधी मिळाली होती, काल बोललो होतो सर. त्यामुळे थोडक्यात आदरणीय नेते पवार साहेबांनी मला कागलमध्ये थोडक्यात बोलण्यात सांगितलेलं आहे. साहेब, आपण काल कागलमध्ये आला, कागल नगरीच्या सर्व मतदारांनी आपलं स्वागत केलं आणि कालची सभा ही आपली निकालाची सभा झाली आणि त्यामध्ये तुतारीचा विजय झालेला आहे. त्यामुळे मी आता आपल्याला अधिकचा वेळ घेत नाही, फक्त एकच शंका साहेब आम्ही सांगतो की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था फार मोठ्या आहेत. गोकुळ दूध संघ आहे, KDCC बँक आहे. या बँकेमध्ये आणि गोकुळच्या दूध संघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीतले नेते मंडळी एकत्र काम करतात. त्यामुळं कागलमध्ये माझ्या मतदारसंघात तू लक्ष घालू नको, तुझ्या मतदारसंघात मी लक्ष घालत नाही, असं अंडरस्टँडिंग जे चाललेलं आहे हे कुठंतरी निश्चितपणानं थांबलं पाहिजे. खरं पाहिलं तर या सहकाराच्या चळवळीचा कोल्हापूरचा दाखला संपूर्ण महाराष्ट्र घेतं. पण त्याचबरोबर साहेब, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अशी भीती वाटते की कोल्हापूरमध्ये वाढलेला हा सहकार्याची जी चळवळ आहे त्यामुळे कुठंतरी लोकशाही धोक्यात येते की काय, अशी भूमिका साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत आहे. मला खात्री आहे साहेब, आपण देशाचं राजकारण बघताय, त्यामुळे कागलमधला किंवा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या या सहकाराचा आणि लोकशाहीचा प्रश्न निश्चितपणानं आपण सोडवून यातून कागलला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपलं मार्गदर्शन अतिशय आम्हाला मोलाचं ठरेल. आणि आपल्या मार्गदर्शनावरती साहेब या वेळेला ज्या 2099 साली आपल्या या पक्षानं 2 खासदार आणि 6 आमदार या कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेले आहेत, ते पुन्हा एकदा तुमच्या मार्गदर्शनाकडे आमचे सर्व कार्यकर्ते 2 खासदार आणि 6 आमदारापर्यंत नेऊन नजीकच्याच काळामध्ये निश्चितपणानं आपल्याला एक चांगल्या पद्धतीची पक्षाला मदत करतील. कारण आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व आता बदललेलं आहे. जिल्ह्याच्या नेतृत्वाने केवळ सहकार टिकवण्यासाठी लोकशाहीचा खून केलेला आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. म्हणून मी आदरणीय साहेबांना विनंती करेन की सहकार आणि लोकशाही याचा ताळमेळ घालून उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि मी थांबतो. शिरोळ तालुका, शिरोळ
शिरोळ तालुका जगदाळे साहेब. प्रथम सर्वांना नमस्कार. आमच्या तालुक्याचंही कागलसारखंच थोडक्यात चित्र आहे, काय फारसं वेगळं नाही आहे. जे कागलमध्ये झालं तेच आमच्याही तालुक्यात झालं आहे. तरी आम्ही ताकदीनं पक्ष वाढवण्याचाही प्रयत्न करतो आहे आणि तो आम्ही नक्कीच साध्य होत चाललो आहे आम्ही. आणि आपला आशीर्वाद साहेब राहावा. आणि थोडंसं कसं आहे की आमच्या इथं काही जे साखर कारखानदार आपल्यासोबत आहेत आणि विरोधकही आहेत, ते थोडंसं त्यांचं म्हणजे समजुतीचं राजकारण चाललेलं आहे. त्यात आपण थोडंसं लक्ष घालून आम्हाला बळ द्यावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि विधानसभेबाबतीत आपण जो आदेश द्याल तो आम्ही आम्हाला मान्य आहे. आपण सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण साहेब. धन्यवाद. नमस्कार साहेब. पन्हाळा हा शाहूवाडीमध्ये येतो. शाहूवाडी मतदारसंघातच आमचं कार्यक्षेत्र येते. आणि आपण साहेब यापूर्वी 85ला सुद्धा बाहेरचा उमेदवार इथं आपण आयात करून ट्रायल बघितलेले आहे. त्यानंतर 99ला बघितलेले आहे, 2004ला बघितलेले आहे. तर आपल्याला जर संधी मिळाली आघाडीमध्ये, आपल्याला जर हा मतदारसंघ मिळाला तर आपल्या पक्षाच्याच एका बाहेरची लोक येतात ती फक्त 2 महिने 3 महिने राहतात. 85ला तर 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 7 पंचायत समिती सदस्य आले. दत्ता पाटील उभा राहिले आणि 1.5-2 महिन्यात ते निघून गेले. दुर्दैवानं ते पडले म्हणून गेले. निवडून कोणी आला नाही तिन्हीपैकी आपला त्यावेळी. तरी 2002ला सुद्धा आपण हे आपल्याला जे महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी पन्हाळ्यानं नेतृत्व केलेलं, आपण त्यावेळी विनय गोरेसने आपलं चिन्ह दिलेलं, तरीसुद्धा त्यांनी आपल्याबरोबर गद्दारी केलेली. हे मी शब्द गद्दारी वापरणं बरोबर नाही, खरं आता गद्दारांचंच जास्त चाललं आहे, त्यामुळे हा मला शब्द वापरावा लागतो आहे. तरी पुढच्या काळात आपण साहेब आपल्या पक्षातीलच लोकांना ताकद द्यावी आणि पक्षवाढीसाठी संधी द्यावी अशी मला विनंती करतो. माझं भाषण संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हात कलंगले अध्यक्ष. सर नमस्कार. मी हातकणंगले तालुक्यातून. आमच्या भागात जन आहे तो आम्हाला पूरक आहे. काँग्रेसची तिथं उमेदवार राजूबाबा जयवंतरावळे म्हणून आहेत तिथं आमदार म्हणून. पण आपण जर आमच्या आमदार साहेबांची, त्यामुळे आम्हाला काय वैभव कुंभार, राजू किसरावळे मिरजेला तयारी चालू असल्यामुळे आम्हाला त्यांना काय बोलायला येईना. पण सर तर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही तयारीला, आम्ही संकलन आणून आम्ही त्यावेळेला पक्षाचं उद्घाटन केलेलं होतं. राष्ट्रवादीची शाखा आम्ही तेव्हापासून चालू केलेली. ज्या वेळेला आपण पक्ष स्थापन केला त्यावेळेलापासून आम्ही हातकणंगले तालुक्यात काम करतोय. पण आम्हाला हातकणंगले तालुक्यात संधी आम्ही हे मिळत नाही. आम्हाला योग्य उमेदवार द्यावा ही विनंती. नमस्कार साहेब. मी प्रकाश पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष. वयाच्या 18 वर्षापासून मी माझ्या वडिलांच्या बोटाला धरून, माझे वडील राष्ट्रवादीचंच काम करत होते साहेब, त्यांच्या बोटाला पकडून मी राष्ट्रवादीत आलोय. आणि मी तेव्हापासूनची राष्ट्रवादी साहेब तुमच्यावर निष्ठावान म्हणून काम करतोय आणि मी निष्ठावानच राहील. इतर तालुका अध्यक्षांच्या पेक्षा माझा इतिहास वेगळा आहे. मी कॉलेज जीवनातच साहेब युवक संघटित करून माझी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपली राष्ट्रवादीत परावर्तित करून माझे सर्व युवक मी राष्ट्रवादीत घेऊन अलीकडे गेली 14-15 वर्ष काम करतोय साहेब. प्रत्येक वेळी जिल्हा नेतृत्वानं आम्हाला फक्त माझ्या डोळ्यासमोर एक गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. कधीही आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही.
जिल्ह्याच्या नेतृत्वाचा वाढदिवस असताना या प्रकाश पाटलाचा इतिहास वेगळा आहे. या प्रकाश पाटलानं स्वतःची 20 गुंठे जागा विकून माझी सहकार्यच आहे ही सांगायला मला लाज वाटत नाही. मी ती जागा गमावली अंदूर धरणाजवळची. ती 20 गुंठे जागा विकून एक गोटा विकत घेतलेला. ज्यांना एक मुलगी आहे अशा करवीर मधल्या पट्ट्यातील पंडितांना त्याचे साक्षीदार आहेत, श्रीकांत पाटील आहेत. त्या एका मुलगी असणाऱ्या कुटुंबाला मी एक गाय प्रत्येक वाटप केलेली आणि तो इतिहास चालू झाला. आणि त्यानंतर कधीही आम्ही तिथे गेलो तर आम्हाला कधीही साहेब जिल्हा नेतृत्वात साधी ओळख सुद्धा आणि प्रकाश काय करतो असं सुद्धा विचारलं नाही. साधा 10,000चा फंड सुद्धा माझ्या तालुक्याला कधी आला नाही. साहेब वाईट वाटतंय. फक्त जिल्हा बँकेचे पी.जी. शिंदे चेअरमन असताना 2016ला ते निघून गेल्यानंतर सुद्धा आम्ही राष्ट्रवादी जीवन ठेवून माझे 100-200 मावळे घेऊन साहेब काम करतोय. कधीही गगनबावड्याला चांगलं न्याय देण्याचं काम जिल्हा नेतृत्वाकडे झालेलं नाही. यानंतर आमची एकच अपेक्षा आहे. आम्ही 2012ला साहेब मी स्वतः पंचायत समिती लढवली. बंटी साहेबांचं तिथं नेतृत्व असताना साहेब राष्ट्रवादी पक्ष आपला जिवंत ठेवण्यासाठी तिथं मी लढलो साहेब. 200-250 मतांना माझा फक्त पराभव झाला. गगनगिरी महाराजांचे नातू माझ्या विरोधात लढले होते. त्याच्यानंतरही साहेब जिल्हा परिषद लढलो मी 2017ला. त्यावेळी देखील स्वतःच्या ताकदीवर साहेब लढलो. जिल्हा नेतृत्वानं साहेब कुठल्या पद्धतीचं आमचं शेवटच्या टप्प्यात फोन नाही उचलले. मला तक्रार करायची नाही पण माझा पक्ष साहेब आपला पक्ष मला तिथं जिवंत ठेवायचा आहे आणि सक्षम करायचा आहे. तिथं बंटी साहेबांचा कारखाना आहे, चंद्रकांत नरकेंचा कारखाना आहे. दोन्ही बाजूनं पी.एन. पाटील तिथं आमदार होते स्वर्गीय. तर साहेब तिन्ही बाजूनं आम्हाला तिथं दाबलं जाते. माझ्या कार्यकर्त्यांना आश्वासन देऊन ओढलं जाते. तरीही माझे निष्ठावंत मावळे 100-150 मावळे माझ्याबरोबर आहेत साहेब. ही ताकद घेऊन 2-5 हजार मतं आपल्याकडे जातात. जर संधी दिली साहेब नक्की आपला राष्ट्रवादी पक्ष कायम या श्वासात प्राण असतोच तोपर्यंत मी आपल्यावर राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो नमस्कार साहेब. मी चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे शिवाजीराव सावंत साहेब. स्थापनेपासून तुमच्या पक्षाचे आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहे. स्थापनेपासून तुम्ही ज्यावेळी पक्ष स्थापन केला त्यावेळीपासून मी तुमच्याबरोबर आहे. एक अपवाद वगळता कालची निवडणूक जी तुमच्यावर गद्दारपणा केला त्यावेळेस आम्ही मात्र त्यावेळी त्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं. आणि एक नंबरनं तो माणूस होता. योगानं साहेब आईसाहेब होत्या त्यावेळी आईसाहेबांनी जर नाही मदत त्याला केली असती तर त्याची जागा त्यावेळीच दिसून आली असती. साहेब माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की आता हा राष्ट्रवादी तालुका तुमच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळालेला आहे याचं हे. त्यामुळं तुम्ही जो उमेदवार द्याल ते उमेदवाराला आम्ही निवडून आणीनच. आणि एवढीच ग्वाही देतो की बापानं जे आता तुम्ही ज्याला मदत केला साहेब 2-3 वेळाने 10 वेळा मदत केला तुम्ही त्याला वरच्या ह्याच्यावर बसवला. त्यानंही गद्दारी तुमच्याशी केलीच आणि त्या मुलग्यानंही काल केलीच तुमच्याशी गद्दारी. तर ह्यांची जागा कुठे आहे ते आम्ही दाखवून द्यायची आहे साहेब. कालचीच परिस्थिती आता चंदगडची आहे साहेब. तुम्ही त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला होता की ह्या राजेश पाटलांना तिकीट तुम्ही देऊ नका. परंतु आमचं कुणी ऐकलं नाही. त्याला तिकीट दिला तो निवडून आला आणि शेवटी तुमच्याशी गद्दारी केला. मात्र इथून पुढे आम्ही सांगतो आमच्या तालुक्यात नवं चैतन्य तुमच्याविषयी निर्माण झालेलं आहे. तुम्ही जो उमेदवार आम्हाला द्याल तो उमेदवार आम्ही निवडून द्यायची आमची ताकद आहे. नमस्कार. मी करवीर पवार साहेब नमस्कार. परिस्थिती तसं बघायला तर इतर तालुक्यापेक्षा वेगळं आहे. करवीर तालुका पूर्वी नुरकर साहेब होते त्यावेळी करवीर तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आज आमच्या पक्षातनं करवीर तालुक्यातनं सगळे कार्यकर्ते आपल्या पक्षातून फुटून गेलेले आहेत. आणि करवीर तालुक्यामधनं एकच व्यक्ती माझ्या मते एक आहे. परवा तुम्हाला मी
पी साहेबांना राज्यसभेवर घ्या म्हणून निवेदन दिलेलं होतं तुम्हाला परवा मध्ये आलता त्यावेळी, आणि एकच व्यक्ती ती पहिल्यापासून एकनिष्ठ आहे म्हणजे ते व्ही साहेब, आणि त्यांना कुठनं तरी एक संधी द्यावी अशी एक मी करवीर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं विनंती करतो. हॅलो हॅलो करवीर 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 कोल्हापूर शहर आज आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आपल्या देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याकडे आपल्या तालुका वाईज मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. साहेब, आम्ही आता सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादी निर्माण व्हायच्या अगोदरपासून आम्ही साहेबांच्याबरोबर सगळे प्रामाणिक असणारे कार्यकर्ते, आणि राष्ट्रवादी 99ला निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा साहेबांना भेटणारे आम्ही कार्यकर्ते. त्यावेळेला सांगितलं होतं साहेबांना की तुम्ही काय निर्णय घ्याल त्याबरोबर आम्ही राहणार आहोत. त्यावेळेपासून आज तागायत कधीसुद्धा आम्ही पक्षाशी गद्दारी केली नाही आणि कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा हा कायमपणे राष्ट्रवादीच्या बाजूनं होता. नवीन 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी निर्माण झाली त्यावेळेला 2 खासदार आमदार सगळं राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला मान्यता मिळाली होती. पण मधल्या काही 10 वर्षामध्ये या पक्षाचं जे काही नुकसान झालं ते आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे, मी त्या खोलात जाणार नाही. परंतु साहेब, आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचं खच्चीकरण बाकी या ठिकाणी नक्की झालेलं आहे. आणि आज ज्यावेळेला 2024ला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी गद्दारी झाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी काढलेला पक्ष आहे. ते बाकीचे सगळे फायद्यासाठी आणि लाभासाठी तुमच्याबरोबर होते आणि त्यांनी लाभार्थी ते सगळे, आणि आम्ही बिगर लाभार्थी पण आम्ही साहेबांचे कट्टर समर्थक आहोत. आणि जे पळून गेले त्यांनी राष्ट्रवादी संपलेली आहे, शरद पवारांचं आता काम नाही असं बोलले आणि 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली. आज सैरावैरा पळायला लागलेले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी साहेब मागणी करायची आहे की या जिल्ह्यामध्ये आज आम्हाला राष्ट्रवादी म्हणून आम्ही ज्यावेळेला काम करतोय, आम्ही आमच्या पदरच्या पैशानं, पदरच्या गाड्या, पदरचं इथं आलेला सगळा कार्यकर्ता कुठल्याही नेत्यानं जिल्ह्यातल्या बोलवले आणि आम्ही आलो असं कोणी नाही. प्रत्येकजण आपण आलेले आहेत. कुणाच्याही पैशामध्ये मिंदे नसणारे हे कार्यकर्ते आहेत, हे मी इथं ठामपणे सांगू शकते. कारण आम्ही हे सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र अनेक वर्ष तुमच्या पाठीशी राहून काम करत आहोत. आज या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये उत्तरची जागा मागत असताना दुर्दैवानं आम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, म्हणून आम्ही सर्व तयारी, पक्ष नवीन असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये बी पाटील, आर.के. पवार साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. आम्ही पक्षापासून 10 वर्ष बाजूला होतो पण साहेबांच्या बरोबर होतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये पक्षाचाच प्रचार केला, कधी उलट जाऊन आम्ही कुणाचा केला नाही. फक्त आमचे नेते कोण आहेत तर शरद पवार आहेत. आम्ही जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याच्या दारात कधीही काहीही मागायला गेलो नाही आणि आज सांगायचं आम्ही कुणाकडनं काही मागणी सुद्धा केली नाही. पण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं काम आणि येणाऱ्या जनतेचं काम झालं पाहिजे यासाठी बी पाटील असतील, आर.के. पवार साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र कायमपणे काम करत होतो. आम्हाला वाटत होतं की लोकसभेची निवडणूक यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे तिकीट आणि आम्ही त्याची तयारी केली. बी पाटलांना आम्ही अक्षरशः उठवून बसवलं, साहेब यावेळेला तुम्ही उभा राहा, पक्ष आपला नवीन आहे, काही होऊ दे, पण साहेबांची जागा ही आपण लढवायची आणि साहेबांना एकटं सोडायचं नाही. कुणी सगळे गेले ते सगळे कावळे, आम्ही मावळे आहोत आणि म्हणून आम्ही त्या ताकदीनं या ठिकाणी तयारीही केली. पण आघाडीचा धर्म पाळायचा आणि आपला शब्द आम्ही कुठेही पडू देणार नाही. तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करणार
ही भावना आमच्या कार्यकर्त्यांची गेल्या अनेक वर्षापासून, गेले 30-40 वर्ष आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत. या ठिकाणी मला निश्चितपणानं सांगायचं आहे, आत्ता उत्तरची जागा जशी आमची जागा लोकसभेची त्यांना आपण दिली, तशी ही उत्तर मतदारसंघ शहराचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण, आम्हाला 11ची आमची तुमच्याकडे मागणी आहे आणि तुम्ही जर मनात ठरवलं तर ते होणार नाही असं मला वाटत नाही आणि कुणालाही वाटत नाही. शेवटी बीबी पाटलांचं सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे अनेक वर्ष. आर.के. पवार तरी आम्ही कायमच साहेब तुमच्या बरोबर आहोत. कुणालाही एक दोघांपैकी उमेदवारी द्या, आमची काही ना नाही आहे आणि तुम्हाला कोण तिसरा द्यायचा द्या, त्याबद्दल सुद्धा नाही. मी सुद्धा तयार आहे लढवायला. काय याची आम्ही सगळ्यांनी मिळून तयारी करू. पण राष्ट्रवादीला हे मिळालं पाहिजे, ही जागा मिळाली पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे. बीबी पाटलांना दिली, आर.के. पवारला दिली तरी सुद्धा तुम्ही सांगत तो नेते पण राष्ट्रवादीला ही जागा मिळाली पाहिजे. साहेब तुम्ही तुमचं काय जे वचन आहे ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही जर शब्द टाकला तर ही जागा मिळायला काही अडचण नाही. आणि गद्दारांनी आम्हाला जो त्रास दिलाय गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही त्यांच्या मागे फिरलो. का तर तुम्ही सांगितले त्यांच्या बरोबर आम्ही गेलो. पण कुठल्याही पक्षाच्या कामामध्ये कार्यकर्त्याला कुठल्याही विश्वासात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही काम झालं नाही. या ठिकाणी वेगवेगळे पक्ष वाढवले. मग ते जनसुराज्य असेल आणि कोण माझा मित्र पक्ष केला असं बँकेत सुद्धा, जिल्हा बँकेत सुद्धा अशाच लोकांना घेतलं. पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठल्याही जिल्हा बँकेत संधी दिलेली नाही. बीबीना तिकीट दिलं नाही, पक्ष राहिले. आर.के. पवार होते तेव्हा या सगळ्याची आपल्याला माहिती आहे. मी जास्त बोलणार नाही. पण आम्हाला जर उत्तर मिळालं नाही तर मग आम्ही काय करायचं, कुणाच्या दारात जाऊ आणि कुणाला आम्ही आमचं दुःख सांगायचं. मग आम्हाला तुमच्याकडे यायला लागेल, आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. तेव्हा यासाठी आम्हाला ही उमेदवारी मिळावी अशी मी आग्रहाने आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराज. आपल्या भाषणामध्ये अशी अपेक्षा केली की आम्ही उत्तर द्यावं. आम्हाला आधी काही नक्की कळलं नाही की कुणाची बाजू नेहमीची बाजू पाहिजे, नंतर आरतीची पाहिजे आणि सांगितलं की दोघं नसले तर आरती आणि नेहमी दोघांनी नोंद घ्यावी. संघटक आहे, कार्यकर्ता आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा जसं कागलचं युद्ध आहे तसंच दक्षिणमध्ये युद्ध होते. साहेब गटाटटाचं राजकारण तिथे मोठं असते. ते गटाटटाला न घाबरणारा मी कार्यकर्ता आहे. तुमच्या आशीर्वादाने तिथं आम्ही प्रचंड केंद्र सरकारच्या विरोधात जास्तीत जास्त जिल्ह्यात आंदोलन झाले असतील तर ते दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये केलेले आहेत. समाज उपयोगी उपक्रम जास्त राबवलेले आहेत आणि ग्रामीण मध्ये 36 गावं साहेब त्याच्यामध्ये येतात. त्यामध्ये राजे साहेबांच्या काकांचरातली 12 गावं त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे शिकडे राजे साहेब मदत करतील, शिकडून सुद्धा तिकडे मदत आले साहेबांना झाली पाहिजे अशी एक विनंती. आणि साहेब 2 दिवस दौऱ्यावर असल्यामुळं जसं दिवाळी, दसरा, पाडवा असं वातावरण आपल्याला सर्व जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये झालेलं आहे आणि आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पुढे तोडफोड करायला सांगा आम्ही पुढे जातो. पण भाषण म्हणले की साहेब भीती वाटते. बाकी कुठल्याही कार्यालय फोडायला सांगा आता जर फोडतो जनतेच्या प्रश्नासाठी. तुमच्या समोर बोलायला संधी दुसऱ्यांदा मिळाली. मी शिवसेनेत साहेब जिल्हा प्रमुख पदावर काम केलेलं आहे, शहर प्रमुख पदावर काम केलं, त्यामुळे आक्रमक स्वभाव आहे. आणि आता दुसऱ्यांदा तुमच्यासमोर बोलायला संधी आदरणीय युग साहेब, आर.के. साहेब, आदरणीय राजे साहेबांच्या मिळाली तर तिघांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार साहेब.
कोल्हापूर शाहूनगरीत आपलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पहिला स्वागत करतो. आज राष्ट्रवादीमध्ये व्ही पाटील साहेब आणि आर के पवार साहेब यांच्या नेतृत्वाने मी काम करतोय उत्तर विधानसभा अध्यक्ष म्हणून. साहेब, उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे, कारण करवीर, दक्षिण आणि उत्तर हे मतदारसंघ आणि या मतदारसंघातले आमदार हे काँग्रेसचेच आहेत. सध्या राष्ट्रवादी कोल्हापूर शहरमध्ये वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कोल्हापूर महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळावा अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही द्याल तो उमेदवार. व्ही पाटील साहेब आहेत, आर के पवार साहेब आहेत, आणि आता पद्माताई पण म्हटल्या की मी इच्छुक आहे. तशा पद्धतीनं कोणाचंही नाव तुम्ही द्या, आम्ही त्यांना लाखो मताने निवडून आणि एवढीच मी ग्वाही तुम्हाला देतो. इचलकरंजी मतदारसंघ नमस्कार साहेब, मी उदय सिंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष. तर इचलकरंजी विधानसभेसंदर्भात आज या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. इचलकरंजी शहरामध्ये आज पवार साहेबांच्या विचाराचे असणारे 3 गट पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये मदनरावजी कारंडे साहेब, अशोकरावजी जांभळे साहेब, राजू किशनरावजी आवळे साहेब, असे या सगळ्यांचे मिळून जवळजवळ 20 ते 22 नगरसेवक आज आम्ही त्या इचलकरंजी शहरामध्ये सक्रिय आहोत. काँग्रेस पक्षाचे 3 आणि उद्धव ठाकरे गटाची 1 अशी निम्मी म्हणजे 62 पैकी 30 नगरसेवकांची संख्या आता आमच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आहे. 2 ग्रामपंचायती आजूबाजूच्या 2 आहेत त्या आपल्या विचाराच्या या ठिकाणी आहेत. मला साहेबांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की जो निर्णय तुम्ही घेतला त्याबरोबर एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातलं एकमेव विधानसभा अशी आहे की तिथे मध्ये फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या विचाराचे सगळे ग्रुप पहिल्यांदा प्रामाणिकपणे एकत्र राहिलेले आहेत. तर माझी प्रामुख्याने अशी मागणी आहे की हा मतदारसंघ पहिल्यांदा आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला तुतारी या चिन्हावर सोडवून घ्यायला पाहिजे. आणि या संदर्भात साहेब सांगायचं तर महायुतीकडून ज्यावेळी आपण शिबिर घेतलं शिर्डीमध्ये, जसं तसं शिबिर शिर्डीमध्ये आपण आयोजित केलं होतं, तसंच मदनरावजी कारंडे साहेबांनी इचलकरंजी शहरामध्ये शिबिर आयोजित केलं. प्रदेशवरून जी मान्यवर मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते ते शिबिर व्ही पाटील साहेबांनी देखील बघितले आहे, आर के पवार साहेबांनी देखील बघितलेलं आहे. शिबिर चांगल्या पद्धतीने केलं. आपण जो संदेश आम्हाला शिर्डीच्या शिबिरामध्ये दिला होता त्याप्रमाणे आम्ही वैद्यकीय सेवा असून दे, त्या ठिकाणी आंदोलन असून दे, निदर्शन असून दे, ते सातत्य फक्त पवार गट म्हणून नाही तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमधून म्हणून आम्ही त्या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये दररोज काही नाही कारणानं आम्ही एकत्र आलेलो आहोत. ती चांगली सुंदर मोठ पहिल्यांदा महाविकास आघाडीमधून या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि याचे सर्वस्वी श्रेय कारंडे साहेबांना जातं. तरी मदनरावजी कारंडे साहेबांच्या रूपानं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला लागेल की मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पक्ष हे सगळे एकत्र झाले. परवाच्या लोकसभेला पवार साहेब काही आपल्याकडे सुविधा नसताना जवळजवळ 18 पगार 12 बलुतेदार लोकांना एकत्र करून आम्ही 70 ते 72,000 मतं या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल्या चिन्हाला आम्ही देण्याचं प्रामाणिक काम त्या ठिकाणी साहेब केलंय. त्यामुळे प्रामुख्याने हक्क फक्त आणि फक्त आपल्या तुतारी या चिन्हाचा इचलकरंजी विधानसभेवरती राहिला पाहिजे. आणि जर साहेब यात एक महत्वाची मेक मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर हे आपल्याला विधानसभेला तुतारी चिन्ह इचलकरंजीला मिळालं तर टेक्सटाईल उद्योग हा पूर्ण अडचणीत आलेला आहे. वीज दराचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी जे पूर्वी टेक्सटाईल साठी केलेलं काम आहे ते काम या ठिकाणी मताच्या स्वरूपात आपल्या उमेदवाराला साहेब मोठ्या प्रमाणात मिळेल. कारण पूर्वी आपण काम चांगलं साहेब केंद्रीय मंत्री असताना या ठिकाणी केलेलं आहे. आणि दुसरा विषय आवाडे आणि हळवणकर या दोघं एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत. त्यामुळे जरी आवाड्यांना उमेदवारी मिळाली तर हळवणकरांचे जवळजवळ 10 नगरसेवक मदनरावजी कारंडे साहेबांचा उघड प्रचार करण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत. त्यामुळे हे येत्या आपली उमेदवारी आपल्याला हे कुठल्याही परिस्थितीत हे हक्काचं आणि निवडून येणारा असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सोडवून घ्यावा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बूथ प्रमुख ते केंद्र प्रमुखापर्यंत सगळ्या बूथचे नियोजन 254 त्या ठिकाणी बूथच्या नेमणुका केलेल्या आहेत. पक्षाने जे प्रदेशवर कार्यक्रम आपल्याला आखून दिलेला आहे ते अतिशय योग्य रीतीने शिस्तबद्ध केलेले आहे. त्याबद्दल आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की जसं कागलचा विषय
गाडगे साहेबांच्या रूपानं या ठिकाणी मार्गी लागला, तसा आमचा निर्णय लवकर होणं साहेब गरजेचं आहे. कारण आम्हाला मोठी लढाई लढायची आहे आणि आम्हाला 2च महिने राहिलेले आहेत. त्यामुळे आमचा उमेदवार एकदा डिक्लेअर केला तर आम्हाला 100% चांगल्या पद्धतीने लोकांच्या दारामध्ये जाता येईल ही या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो. आणि आपल्या पक्षाला तुतारी या चिन्हाला इचलकरंजी विधानसभा सुटावी ही विनंती. आपलं सर्वांचं दैवत माननीय साहेब आपल्या ताराराणीचा इतिहास सांगणाऱ्या करवीर नदीला स्मरून आज मी इथं सांगते साहेबांना की 42% मतदान जवळजवळ साहेब खासदार वेळेला महिलांचं पडलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व महिला आपल्या अतिशय उद्योजिका म्हणून सगळ्या जणी काम करत आहेत. सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली बचत गटाच्या माध्यमातून सर्व प्रत्येक तालुक्यातली महिला कमीत कमी आपल्या प्रत्येक महिलेला रोजगार मिळाले. कमीत कमी 7 ते 8 बचत गट त्या माध्यमातून काम करत आहेत आणि त्या सगळ्या महिला राष्ट्रवादीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मी इथं मुद्दाम राष्ट्रवादीच्या महिला सगळ्या काम करतील अन्यथा त्या काम करणार नाही. आता आपण जो आदेश दिला परवाच्या याला बीबी साहेबांनी सर्वांना सांगितलं बोलून घेऊन मीटिंग घेऊन की सगळ्या बचत गटांनी असं सांगा की राजे साहेबांना मतदान झालं पाहिजे, शाहू महाराजांनाच मतदान करायला पाहिजे. आणि म्हणून त्या महिलांनी सगळ्यांनी बीबी साहेबांचं आमचं सुप्रियाताईचं ऐकलं. त्यामुळं जिल्ह्यातून पूर्ण 42% मतदान महिलांचं हे खासदारकीच्या आमदारकीला खासदारकीच्या याला. साहेब मला असं सांगा वाटते की आमदारकीला जर तुम्ही आपल्या 5 सीटा दिल्या राष्ट्रवादीच्या तुतारी ह्याला तरच यावेळेस महिला बाहेर पडतील, अन्यथा महिला घरात बसून राहतील. कारण महिलाचं असं मत आहे की आम्हाला कुठलाच नेता मदत करत नाही, आमचा बाप कुणी नाही, बाप तो बापच असतोय. आणि जेव्हा शरद पवार साहेब आपल्याला तुतारीचा जो उमेदवार देतील तरच आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग होईल. कारण आम्हाला एकाही मंत्र्यांना आतापर्यंत काम दिलं नाही. काम दिलं ती मुंबईतनं सुप्रियाताईनं दिलं बचत गटाच्या माध्यमातून. मग अश्विनीताई आम्ही असं का करायचं की का म्हणून दुसऱ्या ह्याचा प्रचार करायचा. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं सांगा आता की साहेबांनी सांगू दे तुतारीचा हा माणूस आहे आम्ही मतदान करतो म्हणून. केवळ तुतारीचा जो माणूस आहे तुम्ही कुठलाही उमेदवार घ्या पण तुतारीचा उमेदवार आम्हाला हवा आहे. आणि बीबी साहेबाशिवाय आम्हाला जिल्ह्यात कुणीही बाप नाहीच आहे, कुणाकडे आम्ही जाऊ शकत नाहीये. एखादं यायचं महिलांना जरी कुठं गाडी पाठवायची असती कारण सगळ्याच महिला अशा श्रीमंत नाहीये, सगळ्या गरीब महिला आहेत बचत गटातल्या. आणि त्यामुळे बीबी साहेबच आम्हाला गाडी देतात आणि आमच्या महिला. तर मला तुम्हाला आवर्जून सांगा वाटतंय की केवळ यशस्वीच्या अभियानच्या मार्फत राष्ट्रवादी जिवंत आहे साहेब. मुश्रीफ साहेबांनी कुणाचंही काम केलेलं नाही. मी आज खासून सांगते 5 वर्ष मी पहिल्या 15 वर्ष सतत तुमच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. पण जेव्हा निकम साहेब इथं मला वाटतं वागळे साहेब जर असतील तर सांगते देखील महिला आघाडी किती काम करत होती राष्ट्रवादीचं. पण जेव्हापासून महिला आघाडीचं ते मुश्रीफ साहेब आले आणि ते गगन बावडेचे ते काय त्याचं नाव आहे ना मला बघा नाही आम्ही सांगू तेव्हापासून एक महिला ऑफिसमध्ये त्यामुळे साहेब मला असं पुन्हा सांगावं असं वाटतंय तुम्हाला की केवळ सुप्रियाताईमुळं हा इथला सगळा कोल्हापूर जिल्हा महिलांचा शाबूत राहिलाय. एकाही महिलेला काम दिलं नाही, कुणाचाही ऐकलं नाही, जातीवाद केलेला आहे. तरी तुम्ही काही करून तुतारीचा उमेदवार द्यावा हीच विनंती तुम्हाला कळली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आताही मी सांगू शकते की तुम्हाला 45 ते 48% जिल्ह्यातला तुतारीचा उमेदवार दिला तर महिलाची मतं पडतील. अगदी मी ठामपणे तुम्ही मोजून घ्या पाहिजे तर. पण आम्हाला उमेदवार हा तुतारीचा द्यावा ही नम्र विनंती. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. काय हात करेंगे उधर नहीं है
नमस्कार साहेब. गडिंग्लज आणि चंदगड आणि आजरा हा चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे. गेली 30 ते 35 वर्ष त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार होतोय. हे त्या गडिंग्लज चंदगड तालुक्याचं वैशिष्ट्य आहे साहेब. आता ज्यावेळी पक्षामध्ये फूट पडली त्यावेळी गडिंग्लज चंदगड आणि आजरा तालुक्यातून प्रथमच अमर चव्हाण आणि त्यांच्याबरोबर आम्ही काहीतरी 5-6 लोक होतो. त्यांनी या ठिकाणी येऊन व्ही पाटील साहेब असतील आणि आर.के. साहेब असतील यांच्या समेत पहिली मीटिंग घेतली आणि पक्षानं दिलेल्या ह्याच्याप्रमाणे अमर चव्हाण यांच्या विकास आघाडीतील सगळे जे कार्यकर्ते होते त्यांच्या सोबत जी संविधान यात्रा काढण्यात आली होती ही मला वाटतं या कोल्हापूर जिल्ह्यातून पहिली सुरुवातच संविधान यात्रेची तिथून केली. आणि त्यामुळं चंदगड तालुक्यातून गेल्या लोकसभेत जे 61,000चं लीड होतं ते लीड तोडून आत्ताच्या निवडणुकीमध्ये 9,000चं मताधिक्य चंदगड तालुक्यातून देण्यात आलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की यावेळी आपण दिल तो उमेदवार आम्ही नक्कीच करू, परंतु उमेदवार देत असताना तळागाळात काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी द्यावा अशी मी अपेक्षा करतो. त्याचे जिल्हाध्यक्ष संजीव वेलर आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायाचं जिल्हाध्यक्ष म्हणून इथं जिल्ह्यामध्ये काम करतोय. या ठिकाणी मी प्रथमतः सामाजिक न्यायाच्या वतीनं जे काय लोकसभेला संविधान वाचवण्यासाठी जे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रयत्न केलं त्याबद्दल मी सामाजिक न्यायाच्या वतीनं प्रथमतः मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो साहेब आणि तुमचा आभार मानतो. या ठिकाणी माझा शिरोळ विधानसभा मतदारसंघ आहे आणि 12 तालुक्याचे 12 तालुका अध्यक्ष आम्ही हे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निवडलेलं आहे. आणि या लोकसभेला 75% मतदान आम्ही आमचे घरचे पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या फक्त तुतारी आणि तुमच्या नावाखातीर 75% आमच्या समाजानं सामाजिक न्यायाच्या पूर्ण दलित समाजानं आदरणीय राजीवजी आवळे साहेब यांच्या माध्यमातून आणि पंडितजी कांबळे पुण्याचे आमचे प्रदेश अध्यक्ष जयदेवांना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्याभर बांधणी केलेली आहे. आणि आम्ही एक शिरोळ विधानसभेचा एक मतदार म्हणून आपल्याला एक विनंती करतो की शिरोळ विधानसभामध्ये जे काय अपक्ष उमेदवार जे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब होते ते फक्त राष्ट्रवादी म्हणून अपक्ष म्हणून नाही तर राष्ट्रवादीच्या पाठीवर तिथे निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळं शिरोळ विधानसभेसाठी आपण तुतारीवर लढणारा कुठलाही उमेदवार द्याल तिथं आम्ही सामाजिक न्याय असेल किंवा इतर फादरवाडी सगळ्या सेलचे ताकदीनं आम्ही शिरोळमध्ये लढू. कारण शिरोळ तालुक्याचं तुम्ही सोनं केलं आहे. फक्त नावच तुमचं शिरोळ तालुक्याला दिलं तरी काही वावं नाही. कारण शिरोळ नुसतं नावाचं आहे पण सगळं शरदच आहे, शरदचंद्रजी पवारच आहे. त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय जिल्ह्यात बांधणी चांगली केलेली आहे. आम्ही सर्व पक्षाच्या मागे राहील. व्ही साहेबांचा आम्हाला चांगला पाठिंबा आहे. आर.के. पवार साहेबांचा आहे, आमदार राजीव जावळेंचा आहे. आणि मिरजमध्ये ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज आणि इतर समाज जास्त प्रमाणात आहे. तिथं जर राष्ट्रवादीची तुतारी जर आमदार साहेबांना जर दिली राजीव जावळे साहेबांना तर 100% तिथं निवडून साहेब येतील एवढं मी सांगतो. आणि हा कलंडे हा राखीव मतदारसंघ आमचा आहे. पण सामाजिक न्यायाला मी म्हणून आपण अब्राम किसनजी आवळे साहेबांना जर उमेदवार दिले तर चालेल एवढंच मी म्हणतो. आमच्या वरिष्ठांना जे काय सामाजिक न्यायाला आता काय राखीव मतदारसंघ आहे पण जसं तुम्ही ज्या काळामध्ये तुमच्या 4 खासदारांना म्हणजे निवडून दिलं तसंच आमच्यातल्या वरिष्ठांना विदाऊट न तिकीट देता कुठलं काय देता येईल तेवढं द्यावं एवढंच रिक्वेस्ट करतो. संघाचे कामगार विभाग नितीन शहाजी म्हस्के आहेत का? नमस्कार साहेब, माझं नाव नितीन शहाजी म्हस्के. मी साहेब जिल्हाध्यक्ष
सांगणार म्हणजे असं वाटतं की पक्षातला हा एक घटक असा आहे की कामापुरता यूज केला जातोय. साहेब असं न करता आम्हाला देखील या क्षेत्रामध्ये बोललं गेलं पाहिजे. गेली माझे 10 तालुक्यामध्ये माझे तालुका अध्यक्ष आहेत. माझी प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये मी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो साहेब. त्या हिशोबाने माझ्या देखील माझ्या प्रत्येक तालुकाध्यक्षावर प्रत्येक तालुकाध्यक्षाला न्याय मिळावा. तसंच त्यांना जर न्याय मिळाला तर ते त्याच ताकदीने प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करू शकतील. मागच्या लोकसभेत साहेब प्रत्येक तालुक्यातून माझ्या तालुकाध्यक्षाने किंवा आम्ही सर्वांनी मिळून लोकसभेत प्रचार केला, पण माझ्या तालुकाध्यक्षाला मला कसल्याच विचारात घेतलं नाही. साहेब इथून पुढे तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराचा आम्ही अहोरात्र प्रचार करायला तयार आहे. पण साहेब प्रचार करत असताना जो उमेदवार देईल त्यांनी आम्हाला देखील या प्रवाहात वळलं पाहिजे, आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आम्हाला देखील या प्रक्रियेत सहभागी केलं पाहिजे एवढीच विनंती करतो. आणि आपण जो उमेदवार द्याल त्यासाठी आम्ही असंघटित कामगार क्षेत्रातील सर्व कामगार तसेच आमचे सर्व पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करून आपला उमेदवार निवडून देण्याची ग्वाही देतो आणि थांबतो ते. अशोक अंसेकर अध्यक्ष ग्रंथालय आहेत का? आदरणीय साहेबांचं अभिनंदन. कारण आजच्या दिवशी एक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची जी ग्रंथालय सेल आहे त्या सेलचा जिल्हा प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. खरं तर जिल्हाभर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमलेले आहेत. जिल्ह्याचा ग्रंथालय विभागाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. खरं तर आज या ठिकाणी मी एक विनंती करणार आहे. मी हातकणंगले तालुक्याचा प्रतिनिधी आहे. हातकणंगले हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे, पण या मागासवर्गीय मतदारसंघामध्ये सध्या जर आपली आघाडी जर तर ती काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. पण माझी एक अपेक्षा आहे की आमचे नेते या भागामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीशी संधान लावण्याचा कार्यकर्त्यांना सोडण्याचा प्रयत्न माझे आमदार राजूजी आवळे साहेब करतायत. त्यांना कुठेतरी संधी देणं अतिशय गरजेचं आहे. कारण विषय असा आहे, गोकुळचा असेल, केडीसी असेल, या कोणत्याही ह्याच्यामध्ये आमच्या तिथं संधी दिली गेली नाही. त्याचबरोबर जेव्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यामध्ये मागासवर्गीयाचा जो भव्य खरं तर राजीव आवळे कुठेही दुसरीकडे जाऊ शकले असते, पण आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखवून आपल्याबरोबर ते प्रामाणिकपणाने राहिले आहेत. म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतोय, राजीवजी आवळे साहेबांना आपण कोणत्याही मतदारसंघात संधी द्यावी. नसेल तर हातकणंगलेमध्ये आम्ही पेरायला तयार आहोत. हातकणंगलेमध्ये सुद्धा हा मतदारसंघ आपण आपल्या वाट्याला जर घेतला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणून राजीवजी आवळे साहेबांना आपण संधी द्यावी अशी विनंती करतो. काय नाव काय? सायली महाली. सन्माननीय व्यासपीठ साहेब, आम्ही कोल्हापूर युवती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही खूप कामं करत आलो आतापर्यंत. आणि लोकसभेच्या वेळेला आम्ही माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये युवती जिथे जिथे राजेसाहेबांच्या सुशा वगैरे जात होत्या तिथे तिथे माझ्या युवतीचे प्रत्येक पदाधिकारी तिथे त्यांना ऑलवेज वेलकम करायला म्हणजे पूर्णपणे त्यांच्यासोबत सक्रियपणे प्रचारात भाग घेऊन पुढाकारानं काम करत होत्या. आणि आता विधानसभेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर 5 मतदारसंघ असू देत किंवा 6 असू देत, जे काय राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटतील तिथं प्रत्येक ठिकाणी माझी प्रत्येक युवती अहोरात्र मेहनत करून आम्ही जेवढा आमच्या कॉलेजच्या मुली असू देत, महिला असू देत, आज आम्ही आदर्श महिला विकास सेवा संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. त्या काम करत असताना आता महिलांच्या सेफ्टीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या सेफ्टीच्या
सेफ्टी मुलींना सेफ्टी हे करता यावी, स्वतःची करता यावी, ह्यासाठी आम्ही प्रशिक्षण शिबिर राबवतो वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, शाळांच्या मध्ये. आणि आज मुलींना स्पर्श समजला पाहिजे की कुठल्या नजरेनं बघतोय पुरुष बघताना आपल्याकडे, ह्या संदर्भात. कारण मुलींच्या मध्ये इतकं नसतं की बाबा आम्ही असं आहे, कशा पद्धतीनं टच करायला पाहिजे मुलींना. आणि त्या करण्यासाठी आम्ही विविध प्रशिक्षण, त्याच्यासाठी आम्ही कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिस कडून आम्हाला सन्मानित पण केलेलं आहे परवा, की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय. आणि त्या पद्धतीनं काम करत असताना ओव्हरऑल फर्स्ट टाइम वोटर्स महिला युवती ज्या काय आहेत त्या राष्ट्रवादीसोबत काम करायला यायला लागलेत ऑलरेडी. खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि आज ह्या ठिकाणी फक्त माझा कार्य अहवाल मला देण्याची एक संधी द्यावी एवढं मी बोलताना थांबते. कार्य अहवाल देणार आहे. शिक्षण लागू कोणत्या चालू करत राहिला आहे. बोला बोला शाहूवाडी बोला बोला. परिवर्तनवादी लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी त्याचे बलिदान दिलं त्या महापुरुषांना माझा त्रिवार अभिनंदन. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी मुख्य म्हणजे शाहूवाडी तालुक्यात असून सामाजिक न्याय विभागाचं जिल्हा उपाध्यक्षपद माझ्याकडे आहे. या जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाची अशी अवस्था आहे की प्रवाहाच्या विरोधात जसा मासा चालतो त्या प्रमाणाचा दलित समाज हा चालत असतो. आम्ही नेहमी कल्पकतेला महत्व देत नाही तर साहेब आम्ही वास्तवाला महत्व देतो. ज्या ज्या मनोवादात नेहमी काढलं गेलं त्यावेळी पवार साहेबांचं नाव समोर आलं. या महाराष्ट्रातला संबंध जेवढाही दलित समाज आहे तो पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला. आणि या जिल्ह्यामध्ये पूर्ण मरगळ आलेला जो दलित समाज होता त्याला मान्य राजूजी आळे साहेब, आमचे अब्राम बापू आरके पवार साहेब असतील, आमचे व्ही पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणावर जो दलित समाज होता, जो भटका विमुक्त समाज होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून त्यांनी मतदान केलं आहे. शाहूवाडी तालुक्याच्या वतीने मी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतोय, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की शाहूवाडी तालुका हा फार दुर्गम आहे. त्या शाहूवाडी तालुक्यापर्यंत आजपर्यंत कुणीही लक्ष दिलं नाही. आणि शाहूवाडी तालुक्यात जे बॉक्साईट आहे त्या बॉक्साईट बेकायदेशीर मार्गाने पूर्ण जंगल तोडून जे कर्नाटक राज्यात जातं तो उद्योग पुढे शाहूवाडीत आमच्या उद्योग उभा राहावा. आणि शाहूवाडीतला जो 65% तरुण जो मुंबईला जातोय तो मुंबईचा तरुण कुठेतरी आमच्या ग्रामीण भागात राहावा. परवा एक साहेब उदाहरण झालं की 80 वर्षाचा म्हातारा वारला होता आणि त्याचं प्रेत 12 तास त्याचा मुलगा मुंबईवरून येईपर्यंत ते प्रेत कसं तिथं ठेवलं होतं. ही अवस्था कुठेतरी ह्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात काळात पुसून निघली पाहिजे ही आमची भूमिका आणि हा आशावाद तुमच्याकडे बघण्याचा आमचा आहे. म्हणून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातून प्रचंड बहुमत मशाल या चिन्हाला आम्ही मागणी सतीश पाटील साहेब यांना दिलं होतं. आणि यापुढे आपल्या पक्षाचं काहीतरी चिन्ह किंवा काहीतरी विचारधारा आमच्या तालुक्यात पुन्हा एकदा नव्या नीतीकडे चालावी अशी आमची भूमिका आम्ही तुमच्या पुढे व्यक्त करतो. आणि साहेब तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून गायरानावर राहतोय. आजपर्यंत त्या समाजाला कुठल्याही प्रकारचं एखादं घरकुल सुद्धा मंजूर झालं नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षा काळामध्ये आज मी स्वतः गायरान राहतोय. मला किती वाईट वाटत असेल याच्यावर माझ्यासारखा म्हणून तुमच्यापर्यंत देऊ शकतोय. परंतु माझी माता भगिनी वृद्ध माणसं, धनगरवाड्यावरची पाड्यावरची माणसं आजही दुःखाचा अश्रू वाढतात. हे फार वाईट वाटते. सत्तेचं राजकारण करण्याने सगळं पुरण चढून टाकलंय परंतु त्या तालुक्याला कुणीही वाली राहिलं नाही. माझी शाहूवाडी तालुक्याच्या वतीने आपल्यास विनंती आहे की आम्ही यापुढे आपल्या विचारधारेची अखंडपणे धारा देवत ठेवू. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्हाला मान्य आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाला जसं शिक्षण दिलं नाही आणि एकलव्यानं त्या द्रोणाचार्यानं अर्जुनाला ज्याप्रमाणे धनुर्विद्येचं शिक्षण दिलं नाही तशा एकलव्यानं त्या दुर्योधनाचा विरोध तयार केला आणि जशी धनुर्विद्या आत्मसात केली तसा संबंध महाराष्ट्रातील दलित समाजाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तत्वात्मक
युवक 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 अध्यक्ष आलेत काय? बोला बोला की बोला. साहेब नमस्ते. आपणच महाबळेश्वरच्या केडर कॅम्पमध्ये म्हटला होता. नाव सांगा. माझं नाव नागेश कोळी, मी शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवकला अध्यक्ष आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून मला ही संधी मिळाली आहे. तेच आपल्याच माध्यमातून मी गेल्या 15 वर्षापासून आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. वयाच्या 17 वर्षापासून मी ज्या पक्षाची निवड केली त्याच वेळा मला काही लोकांनी म्हटलं होतं की या पक्षात तुझं काय चीज होणार नाही. पण साहेब मी आता गर्वाने सांगतो की याच पक्षात मी एक सामान्य सर्वसामान्य घरातला असून कोळी समाजाचा असून याच विवी पाटील साहेबांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रोहितदादांनी मला संधी दिली, त्यांचे प्रथमतः आभार मानतो. साहेब आपण महाबळेश्वरच्या केडर कॅम्पमध्ये साईडला होता की युवकांना मागून संधी मिळणार नाही. मी 5-10 मिनिटं झालं सगळ्यांना विनंती करतोय की आम्हाला युवकांना बोलायला द्या, तर इथं आम्हाला संधी मिळाली नाही. शेवटी हिसकावून घ्यावं लागलं. हिसकावून नाही द्या आणि तुमचाच मी कार्यकर्ता आहे. पण साहेब युवकांना बोलण्यासाठी संधी मिळावी अशी मला विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे. कारण की नेहमी काय होतं आपण म्हणतो की युवकांना आपण संधी देत आहोत, पण आता इथं चित्र भेटलं की युवकांनी तर पाठीमध्ये दाबलं जातंय. आम्ही 5-10 मिनिटं जरा सगळ्यांना सांगत आहोत की यांना संधी द्या संधी द्या. अजून इथं भरपूर युवक आहेत ते बोलणार आहेत, त्यांच्या मनातली कल्पना व्यक्त करणार आहेत, त्यांना तुम्ही 5-10 मिनिटं संधी द्यावी अशी विनंती आहे. साहेब माझी 2 मागणी आहेत. एक आपल्या जिल्हा कार्यालयाचे सुसज्ज कार्यालय होऊ दे अशी माझी विनंती आहे. गेल्या 10-15 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे, त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करावी अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरी साहेब आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही गेल्या वेळेला आपण एक अपक्ष उमेदवार उभा राहिला, त्या अपक्ष उमेदवाराला आम्ही आमचाच उमेदवार आहे असा आपल्या पक्षाचा आदेश आला. आम्ही रक्ताचं पाणी करून त्या उमेदवारांना निवडून आणलो, पण त्या उमेदवाराने गेल्या 5 वर्षांमध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचं काम केला. त्यामुळे साहेब ह्या वेळेला त्या विद्यमान आमदाराला सोडून तुम्ही कुणालाही उमेदवार द्यावी अशी माझी लोकांच्याकडून मागणी आहे. अपक्ष उमेदवार राजेंद्र येड्रावकर साहेब तिथं आहेत, त्यांना सोडून तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या. मला माहिती आहे आपण दगड जरी उभा केला आम्ही त्या दगडाला निवडून आणू, कारण की शरद पवार साहेबांचा ज्याच्यावर हात आहे तो निवडून येतो हे आम्हाला माहिती आहे. त्यासाठी आपण कुणी उमेदवार द्या साहेब, फक्त एक करा की कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन आपण त्याचा निर्णय घ्यावा. आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी तसंच करता इथून पुढे पण तसंच होऊ दे आणि सर्वसामान्यावर कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये. कारण की तेथील विद्यमान आमदार ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याचंच काम केल्या, हे सोडून दुसरं काही केलं नाही. सध्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची मानसिकता गाठलेली आहे, ती सुद्धा ते समांतर रेषेत काम करायला म्हणजे राष्ट्रवादीचं ते काम करतात पण तिकडे दोन इकडे सगळ्या बातम्या देतात. साहेब हे असं होऊ नये, यासाठी आपण लक्ष द्यावं यासाठी मी विनंती करतो. आणि इथून पुढे युवकांना आमच्या संधी मिळावी. जसं आपण जिल्ह्यामध्ये जे काय आता 3-4 असे आमदारकी आपण मागत आहोत, त्यामध्ये आता आमचे संभाजीराजेंना एक उमेदवार मिळालीच, पण अजून काही युवक उमेदवारांचा विचार होऊ शकतोय का ही एक तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही आमची विनंती मान्य कराल अशी मी अपेक्षा करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि भारताचे नाव सांग. मी हातकणंगले तालुका युवती अध्यक्षा श्वेता विकास पाटील. आदरणीय व्यासपीठ आम्ही आमच्या तालुक्यामध्ये युवतींना सर्वांना एकत्र घेऊन राष्ट्रवादीचे काम करतच असतो. आपले आदरणीय माजी आमदार सर्वांचे लाडके राजीवजी आवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तालुक्यामध्ये काम करत असतो. पण एक खंत इथे मला व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे आपण रोज आता बातम्या वाचतोच आहे, रोज एक ना एक बलात्काराची केस आपण रोज बघतोच आहे. पण बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर आपल्या राष्ट्रवादीच्या युवती कुठेतरी कमी पडल्या आणि हातकणंगले तालुका आणि जिल्ह्यामध्ये त्या कुठेतरी रस्त्यावर उतरून त्यांनी उपोषण आंदोलन असं काहीतरी करायला हवं होतं आणि जेणेकरून आपल्या राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला असता. आणि हे किती गैरवर्तन तिथे चाललेलं आहे भारतात ते हे सरकार काहीच त्याच्यावर
घेत नाही आहे, कारवाई करत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता सध्या ह्या सरकारविरोधात जाणं जास्त गरजेचं आहे. साहेब तुम्ही आता आमचे साहेब तर मिरज विधानसभेकडे आहेत. इचलकरंजीमध्ये मदन कांडे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस एकत्र एक करू की तुम्हाला ग्वाही देते आणि सांगते. हां बोला बोला. जिल्हा युवक कार्याध्यक्ष साहेब, युवक कार्यकारिणी म्हणून मला अभिमान वाटतो साहेब. पक्षफुटीनंतर एक कागल तालुका सोडला तर जिल्ह्यातला एकही युवक पदाधिकारी फुटला नाही. हे आम्हाला अभिमानानं आम्हाला सांगावंच वाटतं. सगळ्यात फक्त कागलमध्ये मिटिंगला कधीच येत नव्हती. बाकी जिल्ह्यातल्या 11 तालुक्यातले युवक मिटिंगला येत होते, त्यातला एकही पदाधिकारी फुटला नाही. आता ही संख्या वाढते आहे. तुम्ही जेवढी तिकीट आमच्या राष्ट्रवादीला द्या ती तिकीट रात्रीचा दिवस करू. आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली रात्रीचा दिवस करू. इचलकरंजी, चंदगड, उत्तर, कागल आणि राधानगरी, बुदरगड ही 5 तिकीट मागणी केल्या. 5च्या 5 आमदार हे राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर असतील. तुम्ही आम्ही युवकांच्या तर्फे ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपले. अरे अमर बोल ना. जरा मागं साहेब, मी शिवाजीराव भोर 1985चा सरपंच गडींगज स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या बरोबर आज मी त्या घराण्याबरोबर काम करत आहे. गेली 15 वर्षे मी सरचिटणीस म्हणून आपल्या पक्षाचं काम करतो सर. आणि आता नवीन तुमच्या आधी आपल्या पक्षामध्येही सरचिटणीस म्हणून काम करतो. त्या सगळ्या काळ झालेल्या आदरणीय समरजित दादा घाडगेंच्या कागल मतदारसंघामध्ये डिलिमिटेशन नंतर 35 वर्षे स्वर्गीय बाबांच्या बरोबर काम केल्यानंतर 135 गावातून आमचे 1 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि गडहिंग्लज नगरपालिका ही कागलमध्ये आलेली आम्ही सगळीकडे आलो, म्हणजे कागल मतदारसंघाला. आणि आपल्या आदेशाने त्या ठिकाणी राजकारण ते आता मी सांगत नाही. त्यांच्या सभेला मला माझे काही व्यक्तिगत अडचणीमुळे हजर राहता आलं नाही. 2 गोष्टीचा उल्लेख जसा मगाशी मुकुंदराव देसाई यांनी सांगितलं तसं आमचाही तालुका 2 ठिकाणी विभागला साहेब. तिकडे कागलमध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि गडहिंग्लज नगरपालिका असं कागलमध्ये आलं आणि उर्वरित चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये केली होती. खरं वास्तविक माझी चूक आहे काय बरोबर माहिती नाही, पण कार्यकर्त्याला प्रमुख ज्यांना आपली मतं मांडायची त्यांना मोकळेपणानं वेळ भरपूर होता आणि साहेबांशी बोलता यावं एमपी चेंबर किंवा असं एकत्रित आपण जर बोलायला उदाहरण सांगतो साहेब. चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र आमच्या विकास आघाडीचे शिवसेनेचा उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार आहेत, आपल्या पक्षाचे उमेदवार 1, 2, 3 उमेदवार आहेत. या सगळ्या उमेदवारांना मधून साहेबांना ताकद देण्यासाठी जर आमदार निवडायचं असेल तर तिथं जोडणीचं आणि विकास आघाडीमधल्या नेत्यांच्या जोडणीचं काम एकत्रित करण्याचं केलं गेलं पाहिजे ही माझी त्यातली व्यक्तिगत सूचना आहे. लक्षात पाहिजे, हा मुद्दा लक्षात येतो का बघा की चंदगड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र म्हणजे आपली विकास आघाडी जी आहे त्याच्या महाविकास आघाडी त्या युतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन अध्यक्ष साहेब आपल्याकडे पवार साहेबांच्या आपल्याकडे निर्णय दिला पाहिजे तरच त्या ठिकाणी आपला आमदार निघू शकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. ते कोण लहान कोण मोठा कोण मला दिलं पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा तिथून आमदार निघून आला पाहिजे ही भूमिका असणाऱ्या विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी ही माझी एक विनंती. आणि दुसरी एक विनंती कागलमधून अशी आहे, 1,20,000 मतदान पलीकडे कुपेकरांच्याकडे होतं ते आता कागलकडे आलं साहेब. म्हणजे समर्जित दादांना एकट्यालाच वाटायला नको म्हणून म्हटलं मी उमेदवारी मागून बघावी का काय की दादांना एकट्यालाच वाटायला नको असं शंका नको म्हणून मी माझी उमेदवारी सकाळपासून विचार करत असतो मागावी काय की म्हणून. पण मग कालची सभा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं काय कधी काय पाहिजे असेल जर असं वाटत नाही. सभा समर्जित दादांची झालेली आहे काय विषय ठरत नाही. पण शेवटी
85 साहेब सरपंच झालो बिनविरोध. मी सगळ्यांना हात सोडून जातो प्रस्ताव राहून मशिवानंद मार या ठिकाणी माझा वाघासारखा त्या कागदमधनं उभा राहतो. त्यावेळेस माझ्याबरोबरचा जिल्हा परिषद सदस्य. माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, आग्रह जरूर तुमचा सगळ्यांचा आदरणीय पवारसाहेबांच्यावर ठेवा. आज महाराष्ट्राचं राजकारण उभं करायचं असेल, मी कधीतरी म्हणायचं असेल की आपण ज्यावेळी दिल्लीच्या राजकारणात गेला आणि अतिशय विश्वासानं महाराष्ट्रातलं राजकारण दादा आणि आज जे बाजूला गेलेल्या सहकाऱ्यांच्यावर आपण सोपवलं आणि त्या दिवसापासून साहेब गावागावात कडेकपारीत धनगराच्या वाड्यावर डोंगर कपारीत कार्यकर्ता शोधण्याचं जे एक प्रकारचं काम चालू होतं ते बंद झालं साहेब. आणि ते सगळं कार्यकर्ते शोधण्याचं काम मात्र रेस्ट हाऊसच्या भोवत्यानं सुरू झालं साहेब. तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणाराच कार्यकर्ता फक्त कार्यकर्ता आहे, पण गाववाडा सांभाळणारा माझा कार्यकर्ता गावागावात राहिला. ती नजर ती क्षमता आपल्याकडे होती साहेब. आणि ज्यांना तुम्ही राज्याचं कारभारी म्हणून नेमले गेले ती जी आज आपल्यात नाहीत अशा सगळ्या कार्यकर्त्यांना गावागावातल्या आता परत शोधण्याचं काम आदरणीय विधान व्ही पाटील साहेब आता प्रामाणिकपणे करायला लागले. हेच मला सांगायचंय. पण हे सुद्धा अपुरं आहे साहेब. अजून सुद्धा थोडं आपल्याला वेगाने काम करावं लागेल. फक्त कालची एक सभा एवढ्या काळामध्ये मनाला उभारी येणारी मी होतो साहेब. कालच्या सभेला फार पाठीमागे उभा होतो, व्यासपीठावर आलो नाही. प्रश्न काय लक्षात घ्या, एकमेव सभा गेल्या 6 महिन्यात वर्षभरात या फुटीच्या आमच्या राजकारणानंतर आदरणीय समाजची दादांची आणि गडिंगला महिला मेळावा आमच्या नंदाताईंचा जो झाला 2000 महिला त्या ठिकाणी हजर होत्या. आम्ही सगळेच होतो. अमर चव्हाणचे सगळे असू द्या, आकडा 10 म्हणा. माहितीये प्रश्न काय साहेब की मनाला उभारी असणारी सभा नंदाताईंची असेल मग ती समर्थदादांची असेल अशा पद्धतीचं काम मदन कारंडे साहेब त्या भागात करतायत. हे हिरून हे कोण माझे नातेवाईक नाही साहेब, हे कोण माझी पै पाहुणे लागायचे काही कारण नाही. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अजून थोडा अनिल गाडगे साहेब वेग वाढवावा लागेल. फक्त साहेब जमले म्हणून आपण रेस्ट हाऊसच्या होत्याने जमण्याचे दिवस इथून पुढे मित्रांनो संपले. समोर काय राक्षस सगळी सैतान तुम्ही बघितलेत. मी वेगळं सांगायला पाहिजे असं नाही. सगळ्यात मोठं अभिनंदन टाळेच्या घटना जर कुणाचं करायचं असेल आजच्या भागात शाहूवाडीचा माझा मित्र बोलला, मला काही नाव मित्र तुझं लक्षात नाही, पण बीबीच्या डेटापासून आतड्याला पिळवटा देऊन त्या भागातली ती सगळे अडचणी सांगत होता आदरणीय पवार साहेबांच्या समोर. अशा पद्धतीचे कार्यकर्ते वेचून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जसं आपल्याला साहेब सोनं केलं अशा पद्धतीने गावागावात सर्वसामान्य गावगाडा राखणारा कार्यकर्ता राखला गेला पाहिजे साहेब. आणि तो उभा केला पाहिजे. आणि त्यासाठी तिकीट मागायचं मग आपली झुंपट राखू देत. आमची काही तक्रार असायचं कारण नाही. मग तुम्ही काय मी इथं बसलोय साहेब. मी 85 पासून आजपर्यंत आहे. मला माहिती आहे आणि 5-10 वर्षानं. पण साहेब आता काय पाठीमागं झालं सतत आम्ही तुम्हाला सांगणार नाही. पण आता तरी निघताना निवडताना अशा पद्धतीची समर्थदारांच्या सारखे तळागाळात काम करणारी मी गेली 5-7 वर्षेच त्यांच्या संपर्कात आहे. दुर्दैवानं एक संघटना चालवतो मी आपल्याकडे भेटलोय साहेब, जिथं आम्हाला बीबी पाटील मदत करतात. 700 कामगार आहेत माझ्या कारखान्याचे निवृत्त झालेत. 150 मरून गेलेत. निवृत्त होऊन 14 वर्ष झाली. 1 रुपया त्या कारखान्याच्या मालकान दिलं नाही. तो मालक म्हणजे सैतान कागलचा. कत्तल केली. कापली बहुजन समाज या कोल्हापूर जिल्ह्यातला बहुजन समाज कापून काढला. नावं घ्या साहेब, तालुकावार घ्या, तिकडे बाळासाहेब मानेंचं घ्या, तुम्ही उदयशिखराव गायकवाडांचं घ्या, परिणाम दादा देसाईंचं घ्या, बाबासाहेब कुपेकरांचं घ्या. ही सगळी घराणी वळीनं दिग्विजय कारगिलकरांचं घ्या. वळीनं सगळी साहेब ही घराणी जर कोणी संपवली असतील तर ह्यो मगाशी तुमचा माझा तुमचा तुमचा म्हणे नको आमचा आम्हीच ते उभं केलेलं बाप आहे. वाढवलं कोणी कोण साहेब? तुम्हीच वाढवलं. बोलायला देतो आपल्याकडे प्रामाणिक पंथाची संपले. आज मी त्या सैतानाची मी आज क्लिप ऐकत होतो मगाशी. आणि आदरणीय पवार साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याक नेत्याच्या का पाठीमागे लागलेत असे वाक्य ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटतं.
आणि दुसऱ्या बाजूला मला क्यू पण आली त्यांची. गेली 35 वर्षे तुला उभारायचं काम आणि उभं करायचं काम ज्या नेत्याने केलं त्यावेळी तू अल्पसंख्याक दिसला नाही. आणि आता मात्र 2 दिवसात त्या संघटनेचं वाटोळं केल्यानंतर त्यावेळी मात्र साहेबांना माझ्या नाव ठेवतो की तुम्ही अल्पसंख्याकाच्या विरोधामध्ये हात म्हणता. पाप आहे. आणि नीतीच्या पोटामध्ये पापाला क्षमा असत नाही. नीतीच्या पोटामध्ये अनेक पापाला क्षमा असत नाही. या सगळ्याची उत्तरं जनता दिल्याशिवाय भविष्यकाळात राहणार नाही. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. तब्येत थोडी बरी नाही घसा काम मी जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून 12 वर्षे युवकचा जिल्हाध्यक्ष होतो. मगाच्यापासून मी ऐकतोय अनिलराव की 5 मतदारसंघाची यादी किंवा 5 मतदारसंघाची असणारी नावं त्या 5 मतदारसंघामधील काही इच्छुक असतील त्यांची नावं व्यक्तिगत मला विचारला तर माझं मत असं आहे की महाविकास आघाडीत जेव्हा पवार साहेब फाईल घेऊन जातील त्याला 288 मतदारसंघातल्या लोकांची यादी साहेबांच्याकडे पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे राहिलेली 5 तुम्ही कोल्हापूरची सोडू नका ही विनंती. दिली की 10 ते 10 सगळी दिली पाहिजे. हे साहेब अल्पसंख्याक विभागाकडून बोलतोय. माझं नाव मोहम्मद युसुफ महान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आहे मी. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या मुस्लिम मावळ्याचा मानाचा मुजरा. साहेब परवा अल्पसंख्याकचा मेळावा मुंबईमध्ये झाला त्यावेळी आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत तुमच्या समोर साहेब. पण आज आमच्या या भूमीमध्ये आपण आलात आणि आम्हाला बोलण्याची वेळ दिला त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो आणि हे माझं मत व्यक्त करणं गरजेचं आहे साहेब. साहेब गेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान आपण पाहिला अल्पसंख्याकनं जमाती रांगा बनवून आपण ज्या नेत्याला मतदान करण्यास सांगितला आपला आदेश असेल आमचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील साहेबांचा आदेश असेल शहर अध्यक्ष माननीय आर.के. पवार साहेबांचा आदेश असेल आमचे नेते माननीय राजूजी आवळे साहेबांचा आदेश आणि माननीय मदन कागणे साहेबांचा आदेश हा आदेश आम्ही मानून दिवसाचे रात्र केले साहेब. आणि आम्ही रांगा बनवून जमाती आम्ही आपल्या आदेशाला सन्मान राखून आम्ही आपण सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं साहेब. आमचं असं झालं होतं महाविकास आघाडी म्हणजे आपलीच आघाडी आहे साहेब. पण माझा एक राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला असं वाटलं की बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना. पण साहेब आपल्या आदेशाला आम्ही हा अब्दुल्ला गप बसला नाही साहेब. रात्रीचा दिवस करून या अब्दुल्लानं प्रत्येक आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न केले साहेब. आमचे कोल्हापूरचे माननीय छत्रपती त्यामध्ये विजय झाले. मी शिरोलीमध्ये राहतो साहेब. माझा हातकणंगले तालुका आहे. तिथं माननीय सत्यजित आबा शिवसेनेचे होते साहेब आणि त्यांचा निसटता पराभव झाला साहेब. माझ्या अल्पसंख्याकांना आपल्याला एक विनंती आहे साहेब की अल्पसंख्याकला कायम एक दुसरा दर्जा दिला जातो साहेब. आम्हालाही आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मेळा धरावं आणि आम्हाला तो मान सन्मान मिळावा साहेब. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमान आहे साहेब. कारण मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. कारण ते शरद पवार साहेब आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री शाहू महाराज असतील पुढे शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने चालणारे आमचे नेते आहेत साहेब. त्यामुळे मला अल्पसंख्याक एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मला म्हणून अभिमान आहे साहेब. म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की आमचे नेते माननीय राजूजी आवळे यांचा कुठेतरी विचार करायला हवा आणि माननीय मदन कागणे साहेबांचाही विचार करायला हवा. कारण साहेब मी बघतोय
की मागच्या इलेक्शनला किंवा या राष्ट्रवादी पक्षाला वाढविण्याचं काम त्यांनी जोमाने केलेलं आहे साहेब. इचलकरंजीमध्ये असो, हातकणंगले तालुक्यामध्ये असो, त्यांनी लोकांच्या मनावर एक राष्ट्रवादीची छाप टाकलेली आहे साहेब. त्यामुळे निश्चित आपण याचा विचार करावा आणि आपण विचार कराल ही आशा व्यक्त करतो आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी महाराष्ट्र राज्याचा अल्पसंख्याक विभागाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. मला या पदावर काम करण्याची संधी विवी पाटलांनी दिलेली आहे. आज या ठिकाणी वस्तादांचे वस्ताद या गेले 3 दिवस जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आलेले सगळे साहेब पैलवान तयार झालेले आहेत. कुस्ती आता लागू दे, काय अडचण होणार नाही. आणि ह्या कोण असेल त्याला महाविकास आघाडीकडून महायुतीला चित्तपट करण्याचं काम जर करायचं असेल तर शरदचंद्र पवार साहेब आमच्या पाठीचे, त्यांना चित्तपट केल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आमची सत्ता येणार आहे ह्या काही शंका नाही. आणि थोड्या दिवसामध्ये या भारताच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचं आमचा खंदीवीर नेतृत्व शरदचंद्र पवार साहेब असतील अशी आशा व्यक्त करतो. आणि मी माझं 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माझं गाव गडिंग्लज तालुक्यामध्ये चलितून आहे. मी 1999 पासून ज्यावेळी पक्षाची स्थापना झाली त्यावेळी दिल्लीला मी आलेलो होतो साहेब. तुमचं दिल्लीतलं भाषण ऐकलं. मला साहेब काही प्रमाणात वाचनाची सवय असल्यामुळं यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांच्या नंतर या महाराष्ट्राचा इतिहास जर कोणी सांगायचा असेल, अन्नदानानं असेल आणि सगळ्याच गोष्टीत अभ्यास करणारं नेतृत्व म्हणून साहेब आम्ही विचारानं तुमच्याकडे बघितलेलं आहे. आज साहेब एक मुद्दा मला सांगावासा वाटतोय की मी कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांच्या कार्यकर्ता म्हणून काम केलंय साहेब. मी आमदार संध्यादेवी कुपेकर काकींच्या दोन्ही निवडणुका असतील किंवा कुपेकर साहेबांच्या निवडणुका असतील या सातत्यपूर्वक फ्रंटला काम करण्याचं नक्की साहेब काम केलेलं आहे साहेब. मी स्वतः पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केले साहेब. साहेब मी गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याला संचालक म्हणून काम केलंय साहेब. मी संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून काम केलंय साहेब. मी सभापती म्हणून काम करत असताना साहेब मी आवर्जून सांगतो की आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने PSC आणि याच्या माध्यमातून देता येतील साहेब. शेतीच्या बाबतीत उत्पादन क्षमता वाढली पाहिजे. ऊसाचं एकरी 100 टन उत्पादन काढण्यासाठी काय प्रयोग करावे लागतील अशा पद्धतीने आत्म्याचा अध्यक्ष असताना साहेब मी काम केले असताना साहेब संजय गांधीची परिस्थिती काय आहे समाजातल्या लोकांची मी नक्की आवर्जून बघून 7 ते 8 हजार लोकांचं संजय गांधीचं काम केलंय साहेब. मी साहेब आवर्जून सांगतो की मी सांगण्याचं तात्पर्य इतकं असं की 2 जुलैला ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी साहेब बीबी काका आणि आम्ही जर पहिल्यांदा कोल्हापुरात आलेल्यातल्या पहिल्या 2-5 लोकांची नावं कुणाची घ्यायची असतील तर साहेब मीही आणि माझ्याबरोबर नक्की शिवप्रसाद तेली असतील की बऱ्यापैकी गडिंग्लज चंदगड आजरा तिन्ही तालुक्यातनं लोकसाहेब आणण्याचं काम आवर्जून केलं साहेब. साहेब मी सांगताना आज घाटगे साहेबांचं नक्की कौतुक करायला लागल पण त्याच्या विरोधात साहेब मुश्रीफ साहेबांच्या विरोधात घाटगे साहेबांना माहिती आहे गेली 4 वर्षे सातत्यपूर्वक साहेब आम्ही शिवाजीराव खोत असलेला आम्ही असेल साहेब नक्की त्याची कुंडली काय आहे तिची गुण काय आहे हे नक्की समाजापर्यंत आवर्जून सांगण्याचं. कारण का ज्या दिवशी साहेब पक्ष फुटला त्या दिवशी गडिंग्लज आणि चंदगडमधनं माणसं येऊ नये म्हणून त्यांनी जे जे प्रयोग केले त्या सगळ्या प्रयोगांना थोपवण्याचं काम साहेब आवर्जून आम्ही केलं. की लोकसभेची निवडणूक झाली साहेब. साहेब संविधान यात्रा आम्ही डोक्यावर घेऊन साहेब 300 गावं फिरला. ज्यावेळी लोक डोक्यावर आम्ही संविधान घेतलं बीबी काका आरके पवार ही सगळी जिल्ह्याची नूल एक साहेब एक स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे आणि त्या गावातनं सुरुवात केली आम्ही डोक्यावर घेतलं. त्या दिवशी लोकसाहेब आम्हाला खुल्यात काढालते हे संविधान म्हणजे काय पण सार्थ अभिमान वाटला साहेब. ह्या देशाची निवडणूक संविधान या विषयावर गेली आणि हे संविधान वाचून आम्ही नक्की श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी जे काम केलं साहेब ते नक्की सांगतो की गेल्या वेळी 65,000 मताचं लीड होतं पण ते कट करून चंदगड विधान मतदारसंघातनं आम्ही 8,700 मतं ही शाहू महाराजांना
लीड देण्याचं काम केलं. साहेब मी हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे, गेली 25 वर्षे विचारानं काम करत आलोय. साहेब मी नक्की सांगतो, नवरा बायकोच्या भांडणापासनं शेतातली तरी कुणाची भाऊबंदकीची भांडणं असली तर सगळी माणूस जन्माला आल्यापासनं साहेब गळफास लावून घेतला. जसा पोलीस स्टेशनला फोन करतात तसं साहेब मी त्यांच्या दारात रात्री 1 नाही 2 नाही रात्रीचा दिवस करून सेवा करतोय. साहेब मी येणाऱ्या विधानसभेसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातनं मी साहेब विधानसभेची उमेदवारी मागण्याचा अर्ज आणि फाईल तुमच्या समोर दिली. साहेब मी गेल्या 25 वर्षात केलेलं काम मी नक्की आवर्जून सांगेन, चांगल्या पद्धतीने केलंय. पण साहेब माझा बाप शेतकरी आहे, मी स्वतः शेतकरी आहे. पण साहेब सामान्याला न्याय जर या जगात कोण मिळवून देत असेल तर आदरणीय नेते पवार साहेब मिळवून देतात. एखाद्या दगडाला साहेबांनी सिंदूर लावला तर देव होऊ शकतोय. आणि असे देव झालेले बाजूलाच बसलेले आराराबांचे चिरंजीव रोहित दादा आहेत. आराराबांच्या सारख्या कितीतरी महात्मा लोकांना साहेब जर कुणी घडवलं असेल तर ते तुम्ही घडवलाय. मी त्यांची तुलना करणार नाही, पण मला साहेब जनतेची सेवा करायची आहे आणि त्या सेवेसाठी तुम्ही संधी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मी प्राध्यापक अण्णासाहेब पाणी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा मी संघटक घेतलो. आपल्या सर्वांना माहिती आहे की पाण्याचा एखादा थेंब जर तापलेल्या तळावर टाकला की त्याचा नाश होतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या कमळाच्या पानावर पडला की त्याचा दौडीने तयार होतो. आणि तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यात पडला की त्याचा मोठी तयार होतो. आजवर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शिंपल्यात जे जे पडले ते सगळे मोती झाले. त्यातलेच काय मोती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात याचा मला सर्वस्वी आनंद वाटतो. खरं म्हणजे लोखंडाला बरीचसा स्पर्श झाला म्हणजे सोन्यात रूपांतर होत आहे. पवार साहेब या महाराष्ट्रातच काय पण देशाच्या ज्या ज्या ठिकाणी तुमचा स्पर्श झाला त्याच सोनं झालं. आणि म्हणून या भारताच्या इतिहासामध्ये एक आदर्श कृषी मंत्री कसा असावा याचे एक आदर्श उदाहरण आज आम्हाला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या रूपाने पाहायला मिळत आहे. साहेब आपण काही काळजी करायचं कारण नाही. 48 जागा होत्या लोकसभेच्या, आपण त्याचं नेतृत्व केलं महाविकास आघाडीचा आणि 48 पैकी 31 जागा आपल्या नेतृत्वाखाली आपण निवडून आणल्या. महाराष्ट्रात नाही देशाच्या इतिहासात हा पहिला पराक्रम तुमच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आणि माझी खात्री आहे साहेब तुम्हाला किती आमदार सोडून जाऊ पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीला एक नवीन पालवी साहेब आज फुटलेली आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो पाटील साहेब असतील, आरके असतील, आमचे मिळवले असतील यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये ही तुतारी बरोबरी पोहोचवण्याचं काम आमची सगळी मंडळी सातत्याने करतायत. माझी अशी भावना आहे पवार साहेब मी लहानपणापासून तुमचं शरद पवारांचं रक्तच माझ्या शरीरामध्ये आहे. मी तुमच्या बैलचिन्हावरती 12 वर्षे अनेक वेळा मी निवडून आलो. हे माझं रक्त आहे आणि माझी खात्री आहे येत्या विधानसभेमध्ये या महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभेत निश्चितपणे लागेल. पण त्याचबरोबर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे ही आमची भावना आहे. आणि माझी अशी भावना आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांना स्पर्श केलेला आहात. माझी खात्री आहे येत्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी बहुमताने तुमच्या नेतृत्वाखाली येणार आणि जयंत पाटील साहेबच्या रूपानं मुख्यमंत्री नवा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा या महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. आणि माझं भाषण थांबा. 1978 सालापासून बाबा कुपेकरांच्या प्रवेश करतो बोला आणि बाबा कुपेकरांच्या नेतृत्वाखाली 1978 पासून पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून गेली 40-45 वर्ष मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कुपेकरांच्या नेतृत्वाखाली काम करतो. बळीराम देसाई असतील, तुम्ही मंडळी माझी सहकारी जुने आणि 78 नंतर पक्ष 10 वर्ष मी जिल्हा तालुका अध्यक्ष म्हणून
आणि 5 वर्ष जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा कुपेकरांनी आणि सगळ्यांनी काम बघितलं. गेल्या 30 वर्षातलं पवार साहेबांचं काम आणि 40 वर्षातलं आणि त्यांची संघटना ज्या ज्या मंडळीने ज्यांना ज्यांना मोठं केलं पवार साहेबांनी, त्यांनी पक्षाला कशा पद्धतीची वागणूक दिली, काय केलं हे बघितलं. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना, बाबा कुपेकरांच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सुद्धा काही शिक्षा दिल्या ते आम्ही बघितलं. सत्ता भोगल्या पण पक्षाला साधं बसायला आम्हाला ऑफिस सुद्धा दिलं नाही 40-45 वर्षामध्ये. हे दुःख होतंय आता. ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं, तुम्ही सगळी कारखानदारी उभी केली, सगळं केलं, पण तुम्ही पक्षासाठी मात्र माझ्या काही केलं नाही. माझा सर्वसामान्य माणसा, निष्ठावान माणूस आहे तसा तो दिवस राहिला. प्रामाणिकपणे सांगतो, तुमची कागदची भांडणं मिटवायला का व्हीबी पाटील आहेत, मी आहे दिल्लीला पवार साहेबांच्याकडे 5 दिवस बसलो तुमची कागदची भांडणं मिटवायसाठी. व्हीबी साहेब साक्षीला आहेत. व्हीबी साहेब आम्ही बघितलं तुमचं मिटवण्यासाठी, पण तुमचं आमचा पक्ष मिटवण्यासाठी मात्र तुम्ही सगळ्यांनी उद्योग केलं. पवार साहेबांचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही काही केलं नाही. हे दुःख मला वाटतं. म्हणून मी मला काही नको, परमेश्वरनं दिलं, नाव दिलं पवार साहेब म्हणून. कुठं मी सांगितलं की विखे डोंगरेला राज्यात जिल्ह्यात कुठेही 12 डिसेंबरला पवार साहेबांचं राज्यातलं कृषी पर्यटन संस्था पवार साहेबांच्या वाढदिवसाची बारामतीत जाऊन आम्ही स्थापन केली. सांगायचं मोठेपण नाही, हे करायचं काम असतं. आणि आज 450 संस्था माझ्या कृषी पर्यटनच्या राज्यामध्ये आहेत. एक शरद पवारांच्या 12 डिसेंबरच्या स्थापनेचं आत्ताही ते उदाहरण आहे. का सांगतोय मी, तर हे स्वाभिमान ठेवा. मला काय दिलंय म्हणून पक्षानं मला दिलं, मोठेपण दिलं, पण आत्ता मोठेपण दिले असं साहेब माझ्याकडे तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं मोठेपण दिलं. मोठी माणसांची भोगावती कारखान्याची इलेक्शन लागली. पीएन पाटील आणि संपतराव पवार पाटलाचं 40 वर्षाचं जे शत्रुत्व होतं ते तिकीट डोंगरेनं मिटवलं. पवार साहेबांच्या नेतृत्वाने विचाराची जी भानगड त्यांच्या डोक्यात असती, मिटवा मिटवीची सगळ्यांना एकत्र आणण्याची, ते तुम्ही दिलेला आशीर्वादानं ते सगळे अशा बऱ्याच गोष्टी सांगेन मी. आणि आता व्हीबी पाटील साहेब आता आहेत. अशा पद्धतीने करणारा माणूस जर असेल तर जिल्ह्यातली संघटना निश्चित वाढेल. मी आता जास्त काय बराच इतिहास आहे, पण घरगुती स्वरूपात मी काय पक्षाचं बोलणार नाही. आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन, जोपर्यंत आमचं हे नेतृत्व आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं आपल्याला काळजी करायची कारण नाही. आपण एकसंघपणे काम करू आणि पक्ष वाढवू, एवढंच या ठिकाणी संपूर्ण करून शेवटचं एकनाथ हॅलो, नाव सांगा. माझं नाव दलित मित्र प्राध्यापक एकनाथ देशमुख, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश. आपले देशाचे नेते, राष्ट्रीय नेते आणि देशाचे पोलादी पुरुष आदरणीय पवार साहेब आणि तुमचं आमचं दैवत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, पवार साहेबांच्या लक्षात आणण्यासाठी एक गोष्ट सांगण्यासाठी मी मुद्दाम इथं आलो की 25 वर्षापूर्वी पंचेसरमध्ये एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगला मी स्वतः हजर होतो, कारण का मी 1999 पासून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब खादर बॉडीचे जिल्हाध्यक्ष होते. मी पवार साहेबांच्या आदेशानुसार मला मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाचं जिल्हाध्यक्ष केलं होतं. त्यावेळी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब आग्रह करत होते की मी अल्पसंख्याकांना, मी शाहू आंबेडकरांचा पाईक आणि मी मला अल्पसंख्याकांना आमदार करायचं, पण पवार साहेबांचा त्यावेळी तीव्र विरोध होता. अरे 3,500 फक्त आहेत अल्पसंख्या आणि तुम्ही आमदार कसे करणार, तुमच्या पोराला द्या, मुलग्याला द्या, पण त्यांना देऊ नका असं म्हणून त्यावेळी पवार साहेबांनी म्हटलं होतं. असे मला चांगलं आठवतंय, त्याचा मी जीवन साक्षीदार आहे. पवार साहेब आपल्याला भेटायसाठी माझ्या समोर उभा राहिलेले चंदगडचे कार्यकर्ते नागेश फाटक, बरोबर आहे ना, गणेश फाटक आणि मी आपल्याला भेटायला होतो यशवंतराव चव्हाण पक्ष सांगितले. त्यावेळी तुम्हाला आम्हाला दोघांनाही प्रश्न विचारले होते, अरे तू चंदगडमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची, मला राजेश पाटलाला पाडायचा आहे आणि सक्षम उमेदवार द्यावा, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यावेळी आपल्याबरोबर चर्चा झाली होती. आणि माझ्याकडे म्हणल्यानंतर तू कागदचा म्हणाले
मला मुस्लिमला पाडायचं आहे आणि आता ती वेळ आलेली आहे. आणि आता कालच्या सभेनं सिद्ध करून दिलेलं आहे, पावते दिलेले आहे की भावी आमदार म्हणून आमचे संबंधित दादा हे डिक्लेअर झालेले. तेव्हा पवार साहेब निदान आता तरी तुमच्या आशीर्वादानं मला पद मिळालेलं आहे. आपणच जयंत पाटील साहेबांना आदेश दिला होता आणि त्यावेळी आमचे आर.के. पवार साहेबांनी व्ही पाटील साहेब दोघेही कर्तबगार वेगळे आणि एकनिष्ठ आहेत पवार साहेबांच्यावरती. तेव्हा त्या दोघांपैकी कुणाला तरी उत्तर मध्ये उमेदवार द्यावी ही विनंती करण्यासाठी मी इथे उभा राहिलेला आहे. आणि आता ती फार वेळ घेणार आहे, बाकी एक महिला बोलणार आहे, ती 2 शब्द बोलू दे आणि मी माझे 2 शब्द आता भाषण नाही, आता भाषण करायचं नाही आहे, आता भाषण नाही. एक मिनिट बोल. हा शेवट. माझं नाव ओंकार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर, साहेब आपण आतापर्यंत प्रत्येक वेळी म्हणजे ज्या वेळी पक्ष फुटला प्रत्येक वेळी आपण नवीन युवकांना संधी दिलेली आहे, परत नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे. तसंच यावेळी सुद्धा राधानगरी भुदरगड मधून सर साहेब संतोषदादा मेंघाणे सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला ज्याने पक्ष वाढवला, ज्याने पक्ष टिकवला, तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातून अमर चव्हाण काकांच्या सारख्या युवक नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी द्या. आपली जनता अशी आहे, म्हणजे आपण आता लोकसभेला बघितलेलं आहे, भगरे साहेबांच्या सारख्या लोकसभेला भगरे साहेबांच्या सारख्या खासदाराला लोकांनी स्वीकारलेलं आहे. तसेच हे नवीन चेहऱ्यांना सर साहेब आपले पूर्ण जनता आपली स्वीकारेल. आणि तुमची फक्त एक सभा प्रत्येक मतदारसंघात जर झाली तर पूर्णपणे वातावरण फिरून जाईल आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द